काही लोक मला म्हणतात की तू राधाकृष्ण यांची भक्ती करते, पण काय उपयोग, तुझ्या आयुष्यात एवढं दुःख येत आहे, संकट येत आहे काही सारखी, तर कसली भक्ती आणि कसला देव? तर त्यांना मला सांगायचं आहे की एवढे संत मीराबाई, श्रीकृष्ण यांचे परम मित्र सुदामा यांच्यासारखी कोणाची भक्तीच नाही, तरीही जर देवाने त्यांच्या आयुष्यात एवढं दुःख दाखवलं, आपलं कुठे आहे? आपण 2 वेळेसचं जेवण पोटभर करतोय ना, आपण खूप श्रीमंत आहोत. कारण सुदामाला तेवढं सुद्धा नशिबात नव्हतं. किती स्वार्थी आहेत लोक इथे. इच्छा पूर्ण झाल्या तर हो देव हाय, नाही झाल्या तर देवाला दोष देत बसायचं. कसे विचार आहेत लोकांचे. तसं बघायला गेलं ना, त्यांच्या इतकं आपल्याकडनं सहनही होणार नाही, इतकं त्यांनी दुःख सहन केलेलं आहे, तरी त्यांनी देवाची भक्ती सोडली नाही. आणि आपल्याला जर एवढं व्यवस्थित सगळं काही अवेलेबल आहे, तरीही जर आपल्याला अपूर्ण पडत असेल, तर यात चूक देवाची नाही, आपली आहे. आणि राहिला विषय हो माझा दुःखाचा, तर मी दुःखच मागितलं आहे देवाकडून. कारण सुखात जर मला तुझी आठवण पडत असेल ना, तर मला नको आहे ते सुख. दुःख चालेल मला, पण तुला विसरता कामा नये. राधे कृष्णा.